विलासराव देशमुख, निलंगेकर यांच्यावर जेव्हा आरोप झाले असे काही किंवा भ्रष्टाचाराचे गैरव्यवहाराचे, त्यांनी राजीनामा दिला. मात्र अजित पवारांवर सातत्यानं आरोप होत आहेत, मात्र ते अजूनही काहीच बोलत नाही, काही होत नाही यावेळी. अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलात. कुठच्याही माणसाला ज्याला जनाची नाही मनाची लाज असेल असा माणूस तात्काळ राजीनामा देतो. अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यात जेव्हा मीच आरोप केले होते तेव्हा मी आणि विजय पांढरेंनी तो विषय लावून धरला होता. तेव्हा अजित पवारांनी संध्याकाळी 5 वाजता एकदा अचानकपणे राजीनामा दिला की या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी. आणि आता तेच व्यक्ती उपमुख्यमंत्री आहेत, पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि असं असताना पुण्याच्या अधिकाऱ्यांमध्ये आता ही जी समिती काढली आहे त्या 6 पैकी 5 सदस्य पुण्याचे आहेत. काही या समितीकडनं आपण महाराष्ट्र अपेक्षा तरी ठेवू शकेल का की याच्यातनं निष्पक्ष असा चौकशी होईल? खरं अजित पवारांचा राजीनामा घेणं हे त्यांना जर मनाची लाज असेल तर त्यांनी तात्काळ दिला.